स्टुडंट्स, चला शेवटचा पार्ट घेऊया आपण. त्या दिवशी थोडा पार्ट राहिला होता आपला स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला, बरोबर आहे. तर आपल्याला या प्रकरणामध्ये काय काय माहिती झालं थोडक्यात आढावा घेऊ आणि मग त्या राहिलेल्या पॉइंटकडे जाऊया. सुरुवातीला आपण ॲटम, त्याचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणकोणते आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, त्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत, बरोबर आहे. नंतर मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, मास नंबर म्हणजे काय, न्यूट्रॉन नंबर म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय, आयसोटोन्स म्हणजे काय, बरोबर आहे. ह्या डेफिनेशन घेतल्या आणि मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे वळलो होतो. पण त्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजून घेण्यासाठी आपण 4 क्वांटम नंबरचा अभ्यास केला आणि त्याच्यावरच आधारित हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पहिल्या 30 मूलद्रव्यांचं पाहिलं. आता तुम्ही त्या अबोव प्रिन्सिपलनुसार, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार, होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीनुसार कोणत्याही मूलद्रव्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. 11वीत पहिले 30 आपल्याला सफिशियंट आहे. 12वीत मात्र आपण जवळजवळ पूर्णच्या पूर्ण मूलद्रव्यांचं कॉन्फिगरेशन आपल्याला घ्यावं लागतं. तर तेव्हा येईलच ते, ठीक आहे. आता आपल्याला आणखी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत त्या मूलद्रव्यात, ते आपल्याला काढता आलं पाहिजे. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसारच साधारणतः मूलद्रव्याचे गुणधर्म ठरत असतात. मग हे कसं काढायचं, तुम्हाला जर मी विचारला आता प्रश्न की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲल्युमिनियम, फॉस्फरस, क्रोमियम, कॉपर, निकेल, पहिल्या 30 पर्यंत जातात. मग तुम्ही कसं काढणार, मग याच्यासाठी अगोदर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल आणि मग त्याच्यावरून तुम्हाला काढता येईल. आणि विशेषतः होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीचा विचार करावा लागतो. आपल्याला पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलनी काय सांगितलं होतं की एका ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन राहतात, बरोबर आहे. सबशेलमध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री कशी होत असते, त्या होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीनुसार होत असते, बरोबर आहे. अगोदर जेवढे काही हाफ फील्ड, जेवढे काही सबशेल्स असतात, त्या प्रत्येक सबशेल्समधल्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन जातो आणि नंतर प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन आल्यानंतर मग पेअरिंग सुरू होतं, बरोबर आहे. तर हे आपल्याला माहिती आहे. मग आता समजा आपल्याला कार्बनचे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढायचे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन कार्बन ॲटम. मग कार्बन म्हटलं की ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. कॉन्फिगरेशन काय लिहिणार आपण, 1s2, 2s2 आणि 2p2. पहिली शेल भरली, दुसरी शेल मध्ये S मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, P मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले. आता ही बॉक्स डायग्राम काढणं शिकायची आहे आपल्याला. S म्हणजे 2च इलेक्ट्रॉन असतात, एक क्लॉकवाईज स्पिन, दुसरा अँटी क्लॉकवाईज स्पिन. S मध्ये पुन्हा इथेही तसंच एक पेअर्ड, आणि हे पेअर्ड इलेक्ट्रॉन असे, एक क्लॉकवाईज दुसरा अँटी क्लॉकवाईज. आता जेव्हा P सबशेल येते तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑर्बिटल दिसून येतात, px, py आणि pz. म्हणजे हे झालं 2px, हे झालं 2py आणि हे झालं 2pz. आता हे 2 इलेक्ट्रॉन कुठे असतात, होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी नुसार आपण एक इलेक्ट्रॉन इथे दाखवणार, एक इलेक्ट्रॉन इथे दाखवणार. मग आता पहा, हे पेअर्ड झाले, एका ऑर्बिटल मध्ये 2 म्हणजे पेअर्ड इलेक्ट्रॉन. पेअर्ड इलेक्ट्रॉन आता इथं पेअरिंग झालं का नाही, हा अनपेअर्ड आहे, हा अनपेअर्ड आहे. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन कार्बन ॲटम किती झाले मुलांना, 2 झाले. मग हे काढता येईल का तुम्हाला, तर यानंतर हे काढता आलं पाहिजेत आपल्याला. आता समजा मी म्हटलं नायट्रोजन, पण नायट्रोजनचे 7 इलेक्ट्रॉन असतात, ॲटॉमिक नंबर 7 आहे. मग पहिल्या शेल मध्ये 2, 1s2, 2s2 आणि हे 2p3.
किंवा सरळ आपण 2p(x1) 2p(y1) 2p(z1) असंही लिहू शकतो. मग बॉक्स डायग्राम म्हणायचं याला. हे पहिले 1s मधले 2 इलेक्ट्रॉन हे झाले पेयर्ड, 2s हे पण झाले पेयर्ड, आणि आता p मध्ये जे 3 इलेक्ट्रॉन असतात ते कुठे असतील आता? px मध्ये 1, py मध्ये 1 आणि pz मध्ये 1. मग नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन नायट्रोजन किती झाले? हा एक अनपेअर्ड, हा दुसरा अनपेअर्ड आणि तिसरा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले? 3. आता मी नायट्रोजन नंतर ऑक्सिजन 8 पॉवर काय होईल? मग पुन्हा 1s2 2s2 आणि आता हे 2p4 होईल. बरोबर आहे. मग हे 2 इलेक्ट्रॉन हे पेयर्ड झाले, हे 2 इलेक्ट्रॉन पेयर्ड झाले, आणि आता इथे पहा बरं 2p4 म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा. आता पेअरिंग सुरू झालं नाही का? हे झालं पेअरिंग. मग आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये किती आले? 2 आले. मग हे असे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला काढता आले पाहिजे. त्याच्याशिवाय मूलद्रव्याचे गुणधर्म आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही. आता समोर गेलो मी. नायट्रोजन नंतर पुन्हा ऑक्सिजन नंतर पुन्हा आहे फ्लोरीन 9. काय होईल? 1s2 2s2 2p6 आणि हा इथे लिहितो मी आता फ्लोरीन 9 म्हणजे काय होईल? 2p5. बरोबर आहे. मग 1s2 2s2 2p5 म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. किती आले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन? फ्लोरीन मध्ये 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला. आणि निऑन जर घेतला तर 10 0 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन येतील. मग असे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तुम्हाला काढता आले पाहिजे. आता समजा आपण जाऊया फॉस्फरस कडे. ठीक आहे. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन फॉस्फरस म्हटलं मी. आता बघूया आपण फॉस्फरसचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती. फॉस्फरस p अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर 15 इलेक्ट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉनची भरती कशी राहील? पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 5 असतील नाही का? पहिली शेल 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 5. हे असं लिहिणार आपण. हे 1s2 8 ची भरती कशी असते? 2s2 2p6. बरोबर आहे. हे झाले 8 दुसरी शेल. आता तिसरी शेल सुरू झाली 3s2 आणि आता किती राहिले? 3p3. बरोबर आहे. हे झालं कॉन्फिगरेशन. 1s2 हे तर घेतलंय आपण. 1s2 2s2 2p6 3s2 3p3. वाटलं तर अगोदर असं शॉर्टकट तुम्ही लिहू शकता. हे कॉन्फिगरेशन नाही झालं असं. हे कॉन्फिगरेशन आहे ना. मग आता काय करायचं? हे आतले तर सगळे पेयर्डच असतात. मग आता काय करायचं? फक्त आउटर शेल लक्षात घ्या. तिसरी शेल फक्त. हे आतले सगळे पेयर्ड आहेत. म्हणजे हे 3s2 हे बघा हे पेयर्ड. p म्हटलं की 3 ऑर्बिटल आले. कोणते कोणते? 3px 3py आणि हे 3pz. p मध्ये 3 ऑर्बिटल px py pz डंबेल शेप म्हटलं होतं आपण. मग 3 इलेक्ट्रॉनची भरती कोणाच्या नियमाप्रमाणे होईल? होम्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. पहिला इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन. किती आले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन? 3. बस असं काढता आलं पाहिजेत आपल्याला. आता समजा मी सल्फर म्हटलं 16. काय होईल? 2 8 आणि हे 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p4. मग चौथा इलेक्ट्रॉन कुठे येईल आता? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे झाला. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती पहा बरं? 1 आणि 2 हे झाले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग असं कोणत्याही मूलद्रव्यामध्ये आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या काढता आली पाहिजे. कारण या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर पदार्थाचे गुणधर्म, मूलद्रव्याचे गुणधर्म, त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी वगैरे बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. आता आपण पुढच्या मूलद्रव्यांकडे जाऊ. समजा मी म्हटलं आता
टिटानियम व्हॅनाडियम म्हटलं मी, व्हॅनाडियम किती आहे 21 22 23 नंबर, म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 बरोबर आहे. नंतर 3d3 आणि 4s2 हे अगोदर लिहा नंतर लिहा काही प्रॉब्लेम नाही. आता 3d3 4s2 कोणी कोणी हे असं लिहेल 4s2 3d3 असं लिहेल बरोबर आहे. 3p नंतर 4s2 भरल्या जात असते, ही आतली शेल आहे, ही आतही लिहिली तर चालते असंही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. मग आता आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आहे बरोबर आहे. हे आतल्या शेल तर भरलेल्या राहतील, हे 2 इलेक्ट्रॉन, हे 8 इलेक्ट्रॉन, हे 3s 3p हे पूर्ण भरलेले आहे. आता डी ची कॅपॅसिटी, डी ला किती ऑर्बिटल असतात म्हटलं आपण 5 ऑर्बिटल असतात. कोणते कोणते नाव आठवतात तुम्हाला. आणि हे 4s2 s म्हटलं की 2 इलेक्ट्रॉन, हे तर झाले पेअर्ड. आता डी सबशेल आहे, किती ऑर्बिटल असतात 5. कोणते कोणते dxy dyz dxz dx2y2 आणि dz2. मग 3 इलेक्ट्रॉनची भरती कशी होईल 1 2 3. हे 2 रिकामे राहतील, असू द्या 3 1 2 3 हे रिकामे आहेत. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले आता 3. ठीक आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग व्हॅनाडियम मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आले 3 आले. ठीक आहे. मी आता आयर्न काढतो. आयर्न म्हणजे कोण Fe, किती ॲटॉमिक नंबर 26. मग हे पाय 4s2 आणि हे 3d6 पॉवर 26 इलेक्ट्रॉन आले का. हे 2 हे 8 पुन्हा हे 8 बरोबर आहे. 8 आणि 8 16 17 18 19 20 20 आणि हे 6 झाले 26 इलेक्ट्रॉन. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढायचे आहेत तुम्हाला. मग हे तर सगळे फुलफिल आहेत, हे 2 हे पण पेअर्ड आहेत. आता 6 इलेक्ट्रॉनची भरती करा बरं. इथे डी मध्ये करा भरती हुंड्स रूल नुसार. 6 इलेक्ट्रॉन, हा झाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि हा झाला 6वा. काढा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग आयर्न मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आले 1 2 3 4. काही अडचण. हे डी ची भरती अशा पद्धतीनं होते. तसंच एफ मध्ये पण सध्या तूर्त गरज नाही आपल्याला, तर हे झालं डी. आता समजा मी म्हटलं असतं कोबाल्ट 27, निकेल 28 आहे, 27 म्हटलं तर इथे झाले 7. मग हा झाला 7वा इलेक्ट्रॉन आला इथे. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग आता कोबाल्ट मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आले 1 2 3. काही अडचण. मग अशा पद्धतीनं आता कोबाल्ट नंतर निकेल घ्या 28, पुन्हा 1 इलेक्ट्रॉन वाढला 8. म्हणजे हे झाले किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बाकी येतात का 1 आणि 2. मग असे कोणत्याही मूलद्रव्यामधले नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला काढता आले पाहिजे. मग आता हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट या प्रकरणातला बाकी होता. या प्रकरणामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक वेळेला क्वांटम नंबर विसरले तर चालतील, पण आपल्याला प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र मूलद्रव्याचं लिहिता आलंच पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं मी काय लिहिलं तर तुम्हाला कळतं. पहिल्या शेल मध्ये S सबशेल 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये S मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये P मध्ये 6, तिसऱ्या मध्ये S मध्ये 2, तिसऱ्या मध्ये P मध्ये 6, तिसऱ्या शेल मध्ये D मध्ये 8, चौथ्या मध्ये S मध्ये 2. हे अर्थ तुम्हाला समजला. हे कुठून आणलं मी त्या क्वांटम नंबर वरून आणलेलं आहे. म्हणून क्वांटम नंबर एक वेळेला तुम्ही विसरले किंवा काही ते तरी चालेल, पण हे मात्र तुम्ही आयुष्यात कधीच विसरता कामा नये. जोपर्यंत सायन्स शिकायचं तोपर्यंत मूलद्रव्याचं कॉन्फिगरेशन हे डोक्यातून हृदयात ठेवायचं. कधी पण ते लिहिता आलंच पाहिजे. ठीक आहे. आता आपण त्या दिवशी जी चूक म्हटलं होतं की सर तुम्ही 2 ठिकाणी चुका केल्या, त्याचं उत्तर देणार आहे मी आता तुम्हाला. कोणता प्रश्न होता तो, कुठे कुठे चूक केली होती आपण क्रोमियम आणि कॉपर मध्ये, नाही का. हा, क्रोमियम
किती 24 1s2 2s2 2p6 3s2 3p6 नंतर 3d आणि 4s2 आणि 3d 4 असं पाहिजे होतं नाही का मुलांना. हे पाहिजे होतं आपल्या नियमानुसार एक एक इलेक्ट्रॉन. पण याच्या ऐवजी मी काय केलं होतं, कोणतं कॉन्फिगरेशन सांगितलं होतं तुम्हाला, 3d5 आणि 4s1 सांगितलं होतं नाही का. तर हे बरोबर आहे. आता हे असं का झालं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इवन हा प्रश्न 12वीत देखील बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो की क्रोमियमचं कॉन्फिगरेशन असं वेगळं का झालं. काय पाहिजे होतं आपल्याला पाहिजे होतं 3d4 आणि 4s2 बरोबर आहे. हे आतल्या शेल भरलेल्या आहेत. आता डी सबशेल, ही डी सबशेल किती ऑर्बिटल, 5 ऑर्बिटल. यस मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन बरोबर आहे. आणि आता 1 हे 2 4 आणि हे 5 चालेल. किती ऑर्बिटल झाले हे 5 ऑर्बिटल. कोणते कोणते, dxy dyz dxz dx2y2 आणि dz2. हे 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 आणि 4 बरोबर आहे की नाही. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्रोमियमला पाहिजे होतं बरोबर आहे. पण मुलांनो काही ठिकाणी अपवाद येत असतात. असं दिसून आलं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये की जर ह्या सबशेल्स भरलेल्या असतील पूर्णपणे तर ते कॉन्फिगरेशन अधिक स्टेबल असतं. पुन्हा पहा माझं वाक्य, जर सबशेल्स ह्या पूर्णपणे भरलेल्या असतील, शेल भरलेल्या असतील, सबशेल्स भरलेल्या असतील तर ते कॉन्फिगरेशन सगळ्यात जास्त स्टेबल असतं. म्हणजे पहिली शेल भरलेली आहे, दुसरी पण शेल पूर्ण भरलेली आहे, तिसरी शेल पूर्ण भरलेली आहे. मोस्ट स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे इनर्ट गॅसमध्ये, नोबेल गॅसेसमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. मग याला म्हणायचं स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड शेल्स. कोणता नियम वापरला जातो इथे आता की शेल्स जर भरलेले असतील तर ते कॉन्फिगरेशन अधिक स्टेबल असतं. याला म्हणायचं स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ, की जो कशाशी संबंधित आहे, फुलफिल्ड शेल्स. शेल्स भरलेले आहेत स्टेबल कॉन्फिगरेशन. त्याच्या खालोखाल सबशेल्स भरलेले असतील, इट इज ऑल्सो ए स्टेबल कॉन्फिगरेशन. त्याला म्हटलं जातं स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड सबशेल. म्हणजे सबशेल भरलेले असतील तर ते पण थोडंफार स्टेबल कॉन्फिगरेशन असतं. सगळ्यात जास्त स्टेबल कोण, शेल्स भरलेले आहेत, मेन शेल पूर्ण भरलेले आहेत, मोस्ट स्टेबल कॉन्फिगरेशन. 2 नंबरवर कोण आलं, सबशेल्स भरलेले आहेत, ते पण स्टेबल आहे, त्याच्यापेक्षा किंचित कमी. आणि जर सबशेल्स अर्धी भरलेली असेल तर ते पण स्टेबल कॉन्फिगरेशन असतं. म्हणजे 3 नियम तयार झाले बघा. स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड शेल्स, मोस्ट स्टेबल कॉन्फिगरेशन. 2 नंबरवर कोण आलं, स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड सबशेल. सबशेल्स भरलेले असतील तेही स्टेबल असतं. आणि स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ हाफ फिल्ड सबशेल. हाफ फिल्ड म्हणजे काय, अर्धे भरलेले आहेत इलेक्ट्रॉन. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये जर एक एक इलेक्ट्रॉन आला त्या सबशेल मधल्या तर ते पण स्टेबल कॉन्फिगरेशन असतं इतरांपेक्षा. मग आता हा नियम इथे लागू होतो पहा की हे कॉन्फिगरेशन असायला पाहिजे होतं नाही का. पण काय होतं आता की याच्यापेक्षा स्टेबल कॉन्फिगरेशन काय आहे, तो म्हणतो की जर समजा एक इलेक्ट्रॉन 4s मधला इथून जर इथे आला तर काय होईल, हे झालं 3d5 आणि हे झालं 4s1. आता ही पण हाफ फील्ड, हे सगळे हाफ फील्ड झाले. 10 पैकी 5 इलेक्ट्रॉन म्हणजे हाफ फील्ड हाफ फील्ड. आता एक विशिष्ट प्रकारची सिमेट्री तयार होते त्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉनच्या दृष्टीनं. आणि हे कॉन्फिगरेशन इतर कॉन्फिगरेशन पेक्षा जास्त स्टेबल. म्हणजे 3d4 4s2 पेक्षा हे कॉन्फिगरेशन काय झालं, अधिक स्टेबल झालं. मग याच्यासाठी कोणता नियम सांगितलं मी, याला म्हणायचं
स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ हाफ फिल्ड सबशेल. ही पण हाफ फिल्ड झाली, ही पण हाफ फिल्ड झाली. मग आता इथे हे कॉन्फिगरेशन अधिक स्टेबल असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन 4s मधून 3d मध्ये शिफ्ट झाला. हे आपोआप झालं तिथे. कशासाठी? असं करून त्या क्रोमियमला काय मिळालं म्हणायचं? स्टॅबिलिटी मिळाली. त्याच्या कॉन्फिगरेशनमुळे त्याला स्टॅबिलिटी मिळते आणि प्रत्येक मूलद्रव्य स्टॅबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता इथे एकाच वाक्यात उत्तर. Why chromium has 3d5 4s1 electronic configuration rather than 3d4 4s2? This is according to the special stability rule associated with half filled subshell. बस एक वाक्यात उत्तर. This is due to the special stability rule associated with half filled subshell. Due to this reason, one of the electron from 4s atomic orbital, it gets shifted into the 3d atomic orbital, and hence chromium acquire 3d5 4s1 electronic configuration. हे झालं त्याचं उत्तर. आता आपण जाऊया कॉपरच्या बाबतीत काय झालं होतं. क्रोमियमचं आलं उत्तर लक्षात. आता कॉपर 29. आता हे कॉन्फिगरेशन असं असायला पाहिजे होतं नाही का. 3d9 आणि 4s2. हे 4s2 9 म्हटल्यावर हे असं एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथे आता असायला पाहिजे होता नाही का. आता इथे कॉन्फिगरेशन थोडंसं बदललेलं दाखवलं आपण की एक इलेक्ट्रॉन इथून इथे आलेला असं दाखवलं होतं मी नाही का. मग आता काय होतं की हे याच्यात 9 इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्यात 2 आहेत. बरोबर आहे. मग आता जर एक इलेक्ट्रॉन इथून इथे आला तर ही डी सबशेल पहा पूर्णपणे भरल्या जाते. म्हणजे याला स्टॅबिलिटी मिळाली आणि ही हाफ फिल्ड झाली म्हणून याला स्टॅबिलिटी मिळाली. अदरवाईज हे जरी स्टेबल होतं तरी हे अनस्टेबल झालं होतं कारण याच्यात एकाच इलेक्ट्रॉनची गरज होती. मग काय झालं आता इथे एक कॉन्फिगरेशन बदललं आणि हे झालं आता 3d10 4s1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एक आहे फक्त इथे नसून तो इथे आला त्या 4s मध्ये. मग आता याला मी म्हणतो स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड सबशेल अँड हाफ फिल्ड सबशेल. ही हाफ फिल्ड झाली म्हणून स्टेबल, ही फुलफिल्ड झाली म्हणून स्टेबल. मग अशा पद्धतीनं या कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे झालं ते कशामुळे झालं. असं करून काय मिळालं कॉपरला? अधिक स्टॅबिलिटी मिळाली. म्हणजे कशात कोणत्या नियमानुसार? इथे दोन्ही नियम लागू झाले. स्पेशल स्टॅबिलिटी रूल असोसिएटेड विथ फुलफिल्ड सबशेल. डी सबशेल पूर्णपणे भरली म्हणून स्टेबल आणि 4s मध्ये एक इलेक्ट्रॉन 2 पैकी हाफ फिल्ड म्हणजे हाही थोडा स्टेबल झाला आणि हेही स्टेबल झाले. मग या दोन कारणामुळे काय झालं की कॉपर आणि क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या अपेक्षेपेक्षा काही वेगळं आलेलं आहे. आणि मग लिहिताना मात्र तुम्ही आता असंच लिहायचं 3d10 4s1. 3d भरलेली आहे. आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आले मग कॉपर मध्ये? एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला. कुठे? 4s मध्ये. तर अशा पद्धतीनं हे प्रकरण आपलं इथे संपलं. बाकीचा काही पार्ट आहे तो तुमचा वगळण्यात आलेला आहे. हा एवढा अतिशय महत्वाचा जो पार्ट आहे तो आपण यातला कव्हर केलेला आहे. आता यानंतर आपण नवीन प्रकरण घेऊया. त्याच्या अगोदर मी एक घटक चाचणी तुम्हाला या प्रकरणावर पाठवेल. 2 दिवसात तुम्ही आता हा अभ्यास करायचा पूर्णपणे आणि घटक चाचणी पण द्यायची. मूल्यमापन मी करणार आहे. चालेल. आणि सर्वजण व्हिडिओ आल्यानंतर लगेच पाहत चला. ताबडतोब अभ्यास करत चला. नोट्स पाठवतोय तेवढ्याच नोट्स तुम्ही जास्तीत जास्त करा. विनाकारण उदाहरण संग्रह वगैरे फारसे सोडवत बसू नका. ठीक आहे. आपल्याला मुख्य टार्गेट आपलं 12वीची परीक्षा आहे त्या दृष्टीनंच आपण ही तयारी करून घेत असतो. ठीक आहे. मग काही अडचण असली प्रकरणामध्ये तर मला विचारत चला. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय. लवकरच आपण नवीन प्रकरण सुरू करूया. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड. आणि नेचर ऑफ केमिकल बॉन्ड जे प्रकरण मला घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही हे शिकणार नाही तोपर्यंत नेचर ऑफ बॉन्ड शिकता येणार नाही.
आता हे मूलद्रव्य झाले. आता मूलद्रव्यापासून कंपाऊंड कसे आणि का तयार होतात त्याच्याकडे जायचं आहे. म्हणजे मला पदार्थ समजेल. एकदा पदार्थ समजला की त्याचे गुणधर्म समजणं फार सोपं असतं. म्हणून तुमच्या पुस्तकाच्या क्रमानुसार मी धडे घेत नाही, कारण तुम्हाला केमिस्ट्री समजली पाहिजे म्हणून माझ्या पद्धतीनं मी तिकडे घेऊन जातोय. शिकवणार सगळंच आहे, पण हे समजल्याशिवाय विनाकारण भलतेच प्रकरण सुरू केले मग हे असं असं असतं तर ते चालणार नाही. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या नेहमी उपयोगात येतात केमिस्ट्रीच्या त्या अगोदर समजल्या पाहिजेत. म्हणून हे प्रकरण. आता इलिमेंट पासून मॉलिक्यूल कसे तयार होतात ते आपण त्या बॉन्डिंग मध्ये शिकणार आहोत. आणि मग ते एकदा झालं प्रकरण की बाकीचे प्रकरण फार सोपे जातील तुम्हाला. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय.